सर्वप्रथम अंबेमाईंना नमस्कार करतो. हसन भैया हसन मुश्रीफ मुळे किरीट सोमय्याचं हसन मुश्रीफ मुळे किरीट सोमय्यांना अंबेमाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकारांनी एक नवीन इतिहासाची आज रचना केली. घोटाळे बाद जाता ऐवजी घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांनाच अटक केली. हिंदुस्थानाचा लोकतंत्रात लोकशाहीत हे गेल्या 75 वर्षात ज्यांनी पोलीस स्टेशनला मी घोटाळ्यांचे 27 पेजीत पुरावे घेऊन मला कोल्हापूर कागळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायची आहे असं पोलिसांना कळवलं, प्रशासनाला कळवलं, तर तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्यात आलं. एवढंच नव्हे, कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी, तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्याचं हा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात. फक्त एवढंच नव्हे, मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही आपण आपला पोलिसांनी कोणता आदेशा अंतर्गत मला काल गणेश विसर्जन पासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केलं. 6 तास मला माझा घरी आणि माझा घरचा कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं. 200 पोलीस बाहेर, SRPच्या 2 गाड्या. त्यांना मी हात जोडून अनेक वेळा मी माझ्या वकिलांनी प्रार्थना केली, ऑर्डर दाखवा. आणि 6 तासानंतर माझ्या वकिलांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली, नोटीस दिली. त्यानंतर वळसे पाटील आणि मुंबई पोलीस कमिशनरांनी मला चौपाटी गणेश विसर्जनला जाण्याची परवानगी दिली. पण ठाकरे सरकारची ठोकसाई बघा. गणेश विसर्जन, त्यानंतर अंबेमाई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पोलिसांनी मोठी कॉर्डन केली, माझी धक्काबुक्की केली. मला ट्रेन मिळणार नाही यासाठी मला स्टेशनच्या बाहेरच अडवलं. अर्धा तास. आणि त्यानंतर मी ज्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या नियमाअंतर्गत मला थांबवतात, कोणत्या अधिकाराअंतर्गत, त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला मुंबईचा बाहेर निघण्यावर प्रतिबंध केला असा आदेश उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी मला दाखवला. मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, अरे आदेशाची कॉपी द्या. त्यांनी वाचून दाखवलं. त्या आदेशात लिहिलं होतं की कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे की किरीट सोमय्याला मुंबईचा बाहेर जाऊ देण्यात येऊ नये. ज्यावेळी आम्ही आर्ग्युमेंट केली आणि सांगितलं की तुम्हाला असं थांबवता येत नाही आम्हाला, त्यावेळेला त्या ऑर्डरला चॅलेंज केलं तर ते पोलीस ऑफिसर पळून गेले. माझी मागणी आहे दिलीप वळसे पाटीलकडे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तो गैरकायदेशीर फोर्जरी केलेला ऑर्डर दाखवला, कारण की कोल्हापूर जिल्हाधिकारीचा ऑर्डर कराडला माझ्या हातात पोलिसांनी दिला. या ऑर्डर मध्ये
तुम्हाला मुंबईतून बाहेर पडता येणार नाही. किरीट सोमय्याला मुंबईत कोंडून ठेवा. किरीट सोमय्याला मुलुंडचा घराचा बाहेर पडू देऊ नका, असं कुठेच नाहीये. मग उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याची जबाबदारी स्वीकारणार का? की ठाकरे सरकारचे पोलीस फोर्जरी करतात, खोटा ऑर्डर दाखवतात आणि आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात. आम्हाला आमच्या भावना नाही आहेत, आम्ही हिंदू धर्मात मानतोय म्हणून आम्ही गुन्हा केलाय. उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी हिरवा रंग धारण केला असेल, तुम्ही करा, भगवा सोडा, हिरवे व्हा, पण मला गणेश विसर्जनाला जाऊ द्यायचं नाही, मला अंबेमाईचं दर्शन करायला जाऊ द्यायचं नाही. हे उद्धव ठाकरे सरकारचे उद्धटपणा आम्ही चालू देणार नाही. आम्ही याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहोत. अशा प्रकाराचे गैरकायदेशीर मला डांबून ठेवणारा पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. अशा पद्धतीने मला महालक्ष्मी एक्सप्रेस मिळणार नाही, त्यासाठी अर्धा तास गुंडगिरी करणारा आणि बोगस ऑर्डर दाखवणारा मुंबई पोलीस कमिशनरवर कारवाई व्हावी. हा जो ऑर्डर आहे, काय आहे ऑर्डर? वाह, श्री हसन मुश्रीफ. मी सगळ्यात पहिलं हसन मुश्रीफ साहेब बॉम्बे हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अनेक बाता चालल्या होता, 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये, हार्ट प्रॉब्लेम. मी त्यांना त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो. परंतु काय लिहितात पोलीस कमिशनर आणि उद्धव ठाकरे सरकार? माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ ग्राम विकास मंत्री मुंबई यांचे देखील कागल येथे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी होणार आणि त्यात किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या वेळी गनिमी काव्याने धोका निर्माण करण्याची रास्त व संयुक्तिक धारणा निर्माण झाली आहे. माझी दिलीप वळसे पाटीलना कडे मागणी आहे, ही तुम्ही अधिकृत ऑर्डर तुमच्या सरकारने काढली आहे, तर ही तुमच्याकडे गुपित माहिती कुठून मिळाली, कोणी दिली? ठाकरे सरकारने तर माझ्याकडे जे संरक्षण होतं ते काढून घेतलं होतं. आता नरेंद्र मोदीजींनी जे केंद्र सरकारचे स्पेशल फोर्स झेड कॅटेगरी संरक्षण दिलं, तर त्याच्याची पण तुम्ही गद्दारी करतात. हे 19 तारखेला सकाळी पहाटे जर ऑर्डर निघाला तर तुमच्याकडे ही जी माहिती आली आहे, गनिमी काव्याने किरीट सोमय्यावर हल्ला होऊ शकतो, त्यांच्या जीवाला जोखीम आहे, ही माहिती वाय यू डिड नॉट शेअर विथ द कन्सर्न सिक्युरिटी एजन्सी. म्हणजे उद्धव ठाकरेची इच्छा आहे की किरीट सोमय्यावर हल्ला व्हावा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, याची तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागणार. आणि माझ्यावर हल्ला, प्राणघातक हल्ला कोण करणार? हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासारखी कोण येणार होतं? एनसीपीचे कार्यकर्ते की भाई लोक? एनसीपीचे कार्यकर्ते येणार होते की माफिया येणार होते? एनसीपीचे कार्यकर्ते येणार होते की हसन मुश्रीफचे गुंड येणार होते? किंवा एनसीपीचे कार्यकर्तेच गुंड आहेत? हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्यावर मी अर्थ मंत्रालय, इन्कम टॅक्स चेअरमॅन, ईडीचे मुख्य दिल्ली येथील डायरेक्टर, सहकार मंत्रालय 2700 पेजेसची तक्रार केली आहे.
त्यावर चौकशी सुरू झाली आहे. मला माझ्याकडे आणखीन एडिशनल माहिती ईडीने मागवली आहे. ती अतिरिक्त माहिती मी 2 दिवसात ईडीला देणार. ईडी आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसची चौकशी सुरू झाली आहे. त्या भीतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याची एक योजना होती का? एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मला मारण्याचा 2दा प्रयत्न केला. वाशिमला गेलो, मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलीसच्या संरक्षणाखाली. दुसऱ्यांदा हसन भैया मुश्रीफ, अंबेमाईचं दर्शन किरीट तुम्हाला करता येणार नाही, त्याला प्रतिबंध, आणि हसन मुश्रीफच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी. पण माझा मूळ मुद्दा आहे, मूळ मुश्रीफ साहेब आपण उत्तर का दिलं नाही? आपल्या कंपनीत 127 कोटी रुपये जे मनी लॉन्ड्रिंगचे आले त्याचा अजूनपर्यंत हिशोब का दिला नाही आहे? शरद पवार साहेब, ही तुमची व्यूहरचना आहे इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी. पण मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटीलनी सांगितलं आहे की बाकीचे विषय आम्ही लढू. लोकतंत्रात अशा प्रकाराने तक्रारदारांना प्रतिबंध घालणं तो आम्ही विषय घेऊ. तुम्ही जे मुश्रीफांचे घोटाळे आहेत ते जनतेसमोर मांडा. मी पुन्हा एकदा सांगतो, जे सरसेनापती घोरपडे साखर कारखान्यामध्ये 100 कोटी शेअर कॅपिटल पैकी 98% म्हणजे 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्यांद्वारा भ्रष्टाचाराचा पैसा आणण्यात आला आहे. हसन मुश्रीफ परिवाराचे 10 जे सदस्य आहेत त्यांच्या नावाने फक्त 2 कोटी रुपये, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्यांद्वारा आला. मला आज हसन मुश्रीफ साहेबांना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. हसन मुश्रीफ आणि परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना मध्ये 100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. याच्यात पण तसाच पद्धतीने कलकत्ताच्या शेल कंपन्यांद्वारा ज्या कंपन्या स्ट्राईक ऑफ झाल्या आहेत, म्हणजे अनेक वर्षापूर्वी बंद झाल्या आहेत, त्याचे बोगस फोर्जरी अकाउंट उघडायचे आणि त्या बँक अकाउंट मध्ये मुश्रीफांचा एजंटनी कॅश टाकायची, 2 लेयर बनवून आपल्याकडे पैसा घेतला आहे. असे 100 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन आणि या गडहिंग्लज सरकारी कारखान्याचे कागदपत्र मी उद्या मुंबईत ईडी कडे सुपूर्द करणार आहे. ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे. मी आपल्याला त्यातले काही उदाहरण देतो. 2020 मध्ये 2020 मागच्या वर्षी कोणत्याही प्रकारात ट्रान्सपरंट बिडिंग न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया लिमिटेडला साखर कारखाना चालवायचा कोणताही अनुभव नाही, परंतु हे ब्रिक्स इंडिया कंपनीला का कारखाना दिला गेला शरद पवारांना जास्त माहित आहे. कारण की मतीन हासिम मंगोली हसन मुश्रीफ यांचे दावई, ते या ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहे. गमतीची गोष्ट अशी आहे
या ब्रिस्क इंडियामध्ये 7,185 शेअर SU कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत, 998 मतीन हसीनचे आणि 998 गुलाम हुसेनचे. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखं 98% शेअर SU कॉर्पोरेशन ही बेनामी शेल कंपनी आहे. म्हणजे हसन मुश्रीफनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो कमावला भ्रष्ट मार्गाने तो इथे पार्क केला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या घोटाळ्याची पण चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात आपण परत भेटणार. इथे कोल्हापूर की मुंबईत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे. गड इंग्लज कारखान्याचं मी आपल्याला दाखवलं. हे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यांनी हे लिलावाची प्रक्रिया दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सहकार मंत्रालयाच्या सचिवांनी अपारदर्शकरित्या हा ब्रिक्स इंडिया म्हणजे हसन मुश्रीफला दिला. आपल्याला माहित आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे आता पवार साहेब आणि हसन मुश्रीफना कळू द्या, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा संबंधी उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. सगळ्या त्या बँकेचा कारोबाराची, साखर कारखाना घोटाळेबाजाची, ऑक्शनवाल्या यांची पूर्ण तपास करण्याचा आदेश दिला आहे. सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यामध्ये 50 कोटी रुपयाचे व्यवहार झालेले आहे. आलं लक्षात? शरद पवारांचा काय संबंध? तुम्ही नाव घेतलं तर त्यांची काही एनरोलमेंट थेट नाव आहे, त्यांची संबंधित कोणी व्यक्ती, तुम्ही असं म्हणालात की शरद पवारांना ते माहिती आहे. हे सरकार कोण चालवतं? कागदामध्ये स्ट्रेट अवे पुरावा म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही त्यांचं नाव घेतलं तर तसं काही थेट नाव एनरोल आहे का त्यांचं, त्यांच्या संबंधित कोणाचं? सरकार कोण चालवतं? पवार आणि ठाकरे. गृहमंत्री कोण आहेत? NCPचे. मग किरीट सोमय्याला कोंडून का ठेवलं? मी माझं उत्तर देतोय, तुमचा प्रश्न झाला, माझा उत्तर ऐकून घ्यायचा, पुढचा प्रश्नाकडे जायचा. आता तुम्ही जो आरोप केला कारखान्याच्या संदर्भामध्ये, तो घोटाळा आता 2020 मध्ये सत्तेमध्ये आला आणि हा घोटाळा नेमका किती सालचा? मी आपल्याला सांगितलं, परत एकदा सांगतो, 2020 मध्ये हा कारखाना ब्रिक्स इंडिया, ब्रिक्स जो मी कंपनीचं नाव घेतलं त्या कंपनीला देण्यात आला आणि ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला 2020 मध्ये सहकार मंत्रालयाने दिला. ओके. घोटाळ्याचे मी तुम्हाला 4 मुद्दे सांगितलेच आहेत. त्याच्यामध्ये मोडच काय नेमका दिसतो तुम्हाला? लिलाव झाला नाही किंवा इतर कोणी पार्ट घेतला नाही, त्याच्यात काय घोटाळा झाला कारखान्यात? कशा पद्धतीने? तुम्हाला आता दुसऱ्यांना प्रश्न विचारू द्या ना, तुमचा नंतर नंबर परत घेऊ ना. याच्यात ब्रिक्स इंडिया लिमिटेड ही बेनामी कंपनी आहेत, फ्रंट कंपनी आहेत. ब्रिक्स इंडिया लिमिटेड मध्ये 98% शेअर कॅपिटल हे कलकत्ताच्या सेल कंपन्यांमधून आलेले आहे. त्यात 2च पारदर्शक शेअरधारक आहेत, 1% ते हसन मुश्रीफचं जावई आहेत. ब्रिक्स इंडिया लिमिटेड त्याचे आणि सेनापती जे आपला सरसेनापती कारखान्यामध्ये 50 कोटीची आर्थिक उलाढाल झालेली आहे. या कंपनीत जे पैसे आले आहेत ते अपारदर्शक आहे. याची जी कोल्हापूर जिल्हा बँकेने लिलाव केला, किती बिडर आले, किती टेंडर आले, कथा पद्धतीने दिला गेला, तर टोटल ब्लँक आहे. ब्लँक म्हणजे आपण म्हणतो ना कोरं पान आहे. आपण
कशाचा व्यवहार झाला? ठाकरे सरकार व्यवहार आणि कशाचा पवार झाला? आपण एक एक प्रश्न एक एक नंतर दुसरा राहू त्यांच्या प्रश्नाला जोडूनच आहे की व्यवहार कशाचा झाला, थोडा अधिक तुम्ही सविस्तर सांगितलं. सांगतो. हे जे ब्रिक्स इंडिया लिमिटेड जे आहे त्यात SU कॉर्पोरेशन सर सेनापती संताजीराव घोरपडे लिमिटेड त्यांनी 30 कोटी हे एक ट्रान्झॅक्शन, बाकीचे माहिती हे तर प्रूफ आहे माझ्याकडे. त्यानंतर मरुभूमी फायनान्स, त्यानंतर CRM कंपनी ही शेल कंपनी म्हणून केव्हा सरकारने घोषित केलेली आहे. यांचा ऑडिटर जयेश दुधेडिया. अशा प्रकारचा अपारदर्शक इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. 2020 मध्ये सिंगल विडर ब्रिक्स इंडियाला काही दमडीचा अनुभव नाही साखर कारखान्याचा, आणि म्हणून याची चौकशी करण्याची मागणी केली. सर, मी म्हटलं की कोलकात्याच्या शेल कंपन्यांमधून या ठिकाणी पैसा आला, बिडिंग मध्ये अनियमितता होती, त्यात तुम्ही पवारांचं देखील नाव घेतलं. पवारांचं आणि याचं नेमकं कनेक्शन काय आहे, किंवा पवारांच्या कुटुंबातील कोणाच्या मध्ये स्टेक आहेत का, जर असतील तर कुणाचे, जरा सविस्तर सांगा. मी त्याचं व्यवस्थित उत्तर दिलं. हे सरकार ठाकरे आणि पवार चालवतात. हा कारखाना यांना द्या, एकच बिडर, नॉन ट्रान्सफरन्स बिडिंग. आणि दुसरी गोष्ट, मला कोल्हापूरला जाण्यावर बंदी का गृहमंत्र्यांनी घातली? आदेश फोर्ज करतात. हे काय उद्धव ठाकरेंनी दिलीप वळसे पाटील मध्ये एकट्यामध्ये हिंमत आहे का? विदाउट पवार मार्गदर्शन होऊच शकत नाही. सर सेनापती कारखान्याचा मी 2700 पेजीस पुरावा दिला, एकाचाही उत्तर आजपर्यंत नाही दिला. त्या बोगस कंपन्यांची नावं दिली, ते ट्रान्झॅक्शनची लिंक दिली, हे काही नाही दिली. 4 दिवस हॉस्पिटलमध्ये, आणि ते हॉस्पिटलमध्ये असताना जिल्हाधिकारी आदेश काढतात की त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. माझ्यावर प्रतिबंध घातला, त्यांच्यावर मला त्याचं ते काही लेण्यात देणं नाही. माझा संबंध घोटाळ्यांची आहे. एवढं सगळं तुम्ही घेऊन निघालेला होतात आणि कोल्हापूरला जाण्यावरती ठाम होतात. मग असं काय झालं की ज्या आदेश सुरुवातीपासून तुम्हाला दाखवत होते त्याच आदेश मानून तुम्ही करारमध्ये उतरला? मी क्षमा मागतो. आदेश काय होता हे अजूनपर्यंत कळलं नाहीये. मला मुलून माझा घरी 6 तास गणेश विसर्जन पासून वंचित ठेवण्यात आला. कोणत्या आदेशाअंतर्गत अजूनपर्यंत मला मुंबई पोलीस कमिशनर किंवा मुलुंड पोलीसनी मला त्यांनी कॉपी दिली या आदेशाची. या आदेशात लिहिलं आहे आपल्याला कोल्हापूरमध्ये प्रवेश बंदी, घरबंदी. मला मुलुंड पोलिसांनी सांगितलं घरबंदी आहे तुमच्यावर. मला महालक्ष्मी एक्सप्रेसनी निघत होतो, ठरवून प्लान केलं आणि बाहेर मोठी कोर्डन करून मला आतच जाऊ दिलं नाही. आणि मला आदेश काय दाखवला? आदेश हे दाखवला की पूर्ण वाचा तुम्ही, हा नवीन आदेश आहे. आणि त्या नवीन आदेशात असं लिहिलं होतं, मला वाचून दाखवलं की कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने आपल्याला मुंबईचा बाहेर जाऊ देता येणार नाही असे आदेश दिले. हे आदेश कुठे आहे? तुम्ही माझा उत्तर तर. तिसरी गोष्ट, हे यांनी काय लिहिलंय? मी नाही लिहिलंय. NCBचा जमावडा येणार आहे, आमच्याकडे माहिती आहे, तुमच्या जीवावर हल्ला होऊ शकतो. मग तुम्ही बाकी एजन्सीला का नाही दिलं? इट इज युअर प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी. वेन अ पर्सन इज अंडर Z category आणि एज पर द लॉ it is mandatory on state government and law and administration and police to inform each and every any such information they receive, immediately they should inform. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माझा दुसरा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंना. मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याची व्हिजिट करणार आहे.
पारनेर साखर कारखान्यामध्ये पण असाच प्रकाराचा घोटाळा, अपारदर्शक बिडिंग आहे. पुढच्या सोमवारी किती तारीख आहे बघ जरा, 27 तारखेला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी उद्धव ठाकरेजी यांच्या नावाने अलिबाग कोरलेला 19 बंगल्याचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. 30 तारखेला गुरुवार अजित पवारांनी जो बेनामी कारखाना विकत घेतला, झरंडेश्वर कारखाना, त्याची पाहणी करायला जाणार आहे. तर मला सगळ्या ठिकाणी थांबवणार आहेत का? तुम्ही खरंच जाणार का? तुम्ही खरंच जाणार का? कारण काल तुम्ही म्हटलं की मी काही केल्या, तुम्ही एवढ्या विनंती केली पोलिसांनी करायला. हो, एक मिनिट ताईचा तो प्रश्नाचं उत्तर अर्धा राहिला. मुंबई महालक्ष्मी सीएसटी कडे मी त्यांना लीगल विचारलं आणि म्हणून मुलुंडहून पण पोलीस पळून गेले आणि सीएसटी वरून पण पळून गेले. ठाण्याला, कल्याणला, सगळ्या ठिकाणी पोलिसांनी येऊन मला विनंती केली, आग्रह केला. ठाण्याला तर सांगितलं खाली उतरा, मी त्यांना सांगितलं आदेश दाखवा. शेवटी कराड रेल्वे स्टेशनला, कराडच्या आधी सातारा पोलीस स्टेशनला कोल्हापूर जिल्ह्याचे सिनियर पोलीस अधिकारी आले, डब्यात बसले. मला सांगितलं त्यांनी की अशा प्रकारचं हे आहे आणि म्हणून आपण आपल्याला कोल्हापूरमध्ये प्रवेश देणार नाही, म्हणून आपण कराडला उतरावं अशी त्यांनी मला विनंती केली. एक मिनिट ऐकायचा पूर्ण प्रश्नाचा उत्तर. मी त्यांना सांगितलं तुम्ही मला आदेश दाखवा. कराड रेल्वे स्टेशनला गाडी थांबल्यानंतर त्यांनी मला हा आदेश दिला, माझी सही घेतली आणि त्यांनी मला सांगितलं आपल्याला कराडला उतरावं लागणार. ते म्हणाले मी म्हणालो विनंती नाही, मी जातो कोल्हापूरला, बॉर्डरवर थांबवा मला. मग त्यांनी सांगितलं आम्ही इथे सगळी व्यवस्था केली आहे, आपण इथे उतरावं. माझं भांडण ह्या पोलिसची नव्हतं, कारण की त्यांनी मला आदेश दिला आणि त्यात कोल्हापूर माझं त्या 2 पोलीस स्टेशनचे भांडण हे होतं, कारण की त्यांनी गैरकायदेशीर कारवाई केली. म्हणून कोल्हापूर जिल्ह्यावर प्रतिबंध. आयदर यू गेट डाऊन एट कराड और मिरज, देर आर ओनली 2 अल्टरनेटिव्ह. पोलिसांनी सांगितलं की इथे व्यवस्था अधिक आहेत, तर मी कायदा व्यवस्थेचं पालन करायला तयारच होतो. मी मुंबईत पण तयार होतो, पण त्यांनी फोर्ज ऑर्डर दाखवला आणि तो माझ्या हातात नाही दिला. तुमचं भांडण मुंबई पोलिसांशी आहे. मुंबई बेकायदेशीर थांबवण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तुम्ही कारवाईसाठी काय मागणी करणार आहात? कारण की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, तर मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार करण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? या नोटिसीवर त्याला जोडून एक प्रश्न, मुंबईमध्ये हीच नोटीस दाखवण्यात आली आणि आता ही मुंबई पोलीस आयुक्त मुंबईमध्ये जी नोटीस दाखवण्यात आली ती हीच होती, कराडमध्ये जी पोलिसांनी नोटीस वाचून दाखवली ती हीच होती. जर मग मुंबई पोलिसांनी तुम्हाला तिथं नोटीस, अरे दादा मी एवढं सगळं बोललो की त्या 2 नोटिस मध्ये काय लिहिलो ते सगळं बोलून दाखवलं. तक्रार करणार आहे चंद्रकांत पाटील काल असं म्हणाले की तुम्ही लिगल रिपोर्ट देणार या सगळ्या प्रकरणामध्ये, तर आयुक्तांच्या अनुषंगाने तुम्ही लिगल त्याला सोडून देतात. नाही ते बरोबर आहे. त्यांनी हे सगळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या दडपशाहीमुळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माहितीने आदेशानुसार होत आहे. आमची चॅलेंज त्यांना आहे. म्हणून आमचं सगळ्यात पहिली हरकत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची आहे आणि गृहमंत्र्यांनी या संबंधात भाजपच्या अनेक नेत्यांशी संवाद केला होता, म्हणून याच्यासाठी पहिली जबाबदारी दिलीप वळसे पाटीलची आहे. 2 दिवसानंतर तुम्ही परत कोल्हापूरला येणार अशा पद्धतीने केलेली आहे. तुम्ही अंबाबाईचं दर्शन घ्यायला जाणार असंही म्हटलं होतात, आजही जाणार होतात, परंतु राज्यात मंदिरं बंद आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही दर्शन कसं घेणार होतात? पहिली गोष्ट अशी आहे की ठाकरे सरकार किती वेळा दडपशाही करणार. मला
हसन मुश्रीफ यांचा घोटाळा विरुद्ध पोलीस स्टेशन, कागल पोलीस स्टेशन, कारण की सरसेनापती कारखाना त्याच्या हद्दीत येतो, म्हणून कायदेशीर माझा वकिलांनी सल्ला दिला की तिथे जाऊन तुम्हाला कंप्लेंट करावी लागणार, तिथे FIR रजिस्टर्ड झाली पाहिजे. मी तक्रार केल्यानंतर 7 दिवसात FIR रजिस्टर्ड नाही झाली तर मी कोर्टात जाऊ शकतो. मी डायरेक्ट कोर्टात गेलो तो कोर्ट विचारणार तुम्ही पहिलं कंप्लेंट फाईल केली का. दुसरी गोष्ट, मी अंबामाईचं दर्शन करणार होता. माझा कार्यक्रम 3 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठवण्यात आलं होतं. त्यात स्पष्ट लिहिलं होतं माझा दौऱ्याचा प्रारंभ अंबामाईचं दर्शन ब्रॅकेटमध्ये बाहेरून मी करणार होतो. आता तुम्ही कोल्हापूरला जाणार आहात का? आरोप सिद्ध करा, अन्यथा तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करतो असं एक प्रश्न हा परत बोलला म्हणजे याचा देतो. अरे याचं उत्तर देतो. 2 आठवड्यामध्ये आरोप सिद्ध करा, अन्यथा तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असं मुश्रीफ यांनी म्हटलं. आता असं आहे की मी आज माझा वकिलाची सकाळी परत बोललो. त्यांनी सांगितलं हसन मुश्रीफच्या विरोधात आपल्याला कायदेशीर ऍक्शन सुरू करायची आहे, म्हणून आपल्याला कागल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावीच लागणार. मी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन आणि पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन दोघांना परत एकदा त्यांना विनंती करणार किंवा माझा दौरा कळवणार. आणि जेव्हा त्यांना वाटणार की माझा जीवाला NCBचा भाई लोकांकडून धोका आहे, त्याची माहिती ते झेड कॅटेगरीचे किरीट सोमय्याचा हत्या संबंधित काय कांड रचण्यात आलं असेल ते माहिती सिक्युरिटी एजन्सीजना देणार. आणि मग ज्यावेळी सिक्युरिटी क्लिअरन्स मिळणार, आणि त्याला काय फार दिवस मी थांबणार नाही, लवकरात लवकर मी कोल्हापूर कागल पोलीस स्टेशनला तक्रार करायला येणार. जे डिफेमेशन मानहानीचा आतापर्यंतचा प्रकारच्या 6 नोटिसेस धमक्या मिळाल्या आहेत. प्रताप सरनाईक पासून, अनिल परब पासून, मुश्रीफ पासून, जितेंद्र आव्हाडचे वाझे जे कोणी आहेत ते. उद्धव ठाकरेंनी त्यांचा मुलुंड पोलीस स्टेशनवर दादागिरी करून माझा मुलगा नील सोमय्याला, पोलिसांनी त्यांच्या एका केसमध्ये नगरसेवक नील सोमय्या साक्षी म्हणून हवा होता, आम्हाला पत्र पाठवलं, फोन करून रिक्वेस्ट केली 10 मिनिटासाठी पाठवा, आमची केस अधिक मजबूत होणार. अधिक आरोपीचा, दुसऱ्या आरोपीच्या विरोधात पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ठाकरे सरकारचे लोकांनी अफवा फैलवली की नील सोमय्याचा तपास सुरू झालेला आहे. प्रताप सरनाईकनी मुख्यमंत्रींना पत्र दिलं आणि प्रेस कॉन्फरन्स घेतली की प्रोफेसर डॉक्टर मेहदास सोमय्या यांनी 2001 मध्ये कुठला तरी सोशल प्रोजेक्ट केला होता, तर 20 वर्षानंतर त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी मुंबई इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला याचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना ही सवय आहे अशा प्रकारच्या धमक्या देण्याची. आता धमक्यांना मी भीक घालत नाही. पण तुम्ही कोल्हापूरला जर जाणार नसाल तर तुम्ही घाबरला असं म्हणायचं का? कारण ह्याच सगळ्या गोष्टी कालच्या नोटीसमध्ये पण होत्या, आणि आता तुम्ही म्हणताय की मी वकिलांचा सल्ला घेईन, सिक्युरिटीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी मी पडताळून पाहिजे आणि मग जाईन. मग तुम्ही घाबरला असं नाही का म्हणायचं? 2 दिवसात तुम्ही जाणार म्हटलं होता, कालच तुमचं स्टेटमेंट होतं, आज तुम्ही म्हणता की मी सगळा आढावा घेईन म्हणून. दादा मला असं वाटतं की तुझं चुकीचं ऐकण्यात आलं आहे. बरं, तुम्ही क्लिअर करा. 1 मिनिट, माझा तोंडात कुठला चुकीचा शब्द तुम्ही टाकणार तर मी तिथेच थांबवणार. नाही नाही, तुम्ही एक मिनिट. मी चुकलो असेल तुम्ही क्लिअर करा. हा करेक्ट, तुम्ही चुकलात. बरं. मी हे सांगितलं, मी कोल्हापूरला गेलो होतो. पोलिसांनी, आता पूर्ण परत ती रामायण ऐकवायची का? पोलिसांनी सातारा रेल्वे स्टेशनला माझ्या डब्यात आले, 1 तासभर चर्चा केली, कराडला मला नोटीस हातात दिली. म्हणजे मी नाही गेलो असं नाहीये. त्यांनी प्रतिबंधात्मक आदेशान्वये मला सांगितलं आपल्याला उतरावं लागणार. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट मी हे सांगितली
की या नोटीस मध्ये ठाकरे सरकारने लिहिलंय की एनसीपीचा भाई लोकांकडून किरीट सोमय्याचा जीवाला धोका आहे, त्यांनी लिहिलंय. तर ह्या धोक्याची त्यांनी माहिती, कारण की नाव CISF इथं राज्य सरकारचं आहे ना, तर CISFने यांना विचारलं जीवाला धोका आहे तो काय आहे, त्यांनी माहिती द्यावीच लागणार, कारण की नाही तर परत ते अशीच नोटीस देणार की तुमच्या जीवाला धोका आहे. तिसरी गोष्ट, मला माझा पोलिसांनी सल्ला ह्याच्या संबंधी नाही दिला. पोलिसांनी, माझ्या वकिलांनी सांगितलं तुम्हाला कागळला परत जावंच लागणार आणि कंप्लेंट फाईल करावीच लागणार आणि ते मी करणार. त्यासाठी मी परत उद्या कोल्हापूर प्रशासनाला लिहिणार, कारण की त्यात त्यांनी असं लिहिलं आहे काही दिवसानंतर आम्ही तुम्हाला परमिशन देऊ, म्हणून मी परत पत्र लिहिणार. परत त्यांनी प्रतिबंध घालावा. सर, स्पेसिफिक उत्तर द्या. तुम्हाला पोलीस मात्र तुम्ही या पोलिसांविरोधात किंवा पोलीस आयुक्तांविरोधात तुम्ही कायदेशीर लढाई कशी लढणार आहात? म्हणजे तुम्ही मी महाराष्ट्र सरकार, उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटीलच्या विरोधात लढाई लढणार. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही अनेक पुरावे मांडताय, तुम्ही यावरती ठाकरे सरकारचा दबाव मानताय, पवारांचा दबाव मानताय, मात्र या सगळ्या कागदपत्रांमध्ये तुम्ही हजारो कागदपत्र देतात, यामध्ये ठाकरे किंवा पवार या कुटुंबाचा कुठं लिंक आहेत का किंवा तसा काही संबंध तुम्हाला आढळतोय का? मी आज पण सांगितलं की उद्धव ठाकरेंचा 19 बंगलोचा घोटाळाची परत तक्रार झाली आहे, सिद्ध झालेल्या आहेत. परत मी त्यात काय झालं हे पाहण्यासाठी कोर्लेला जाणार. मी आपल्यालाच सांगितलं की 30 तारखेला मी अजित पवार असता जरंडेश्वर कारखाना बघायला जाणार. त्याची पण चौकशी सुरू आहे. विरोधक आरोप करतात, नारायण राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस त्यांच्यावर CRZ व्हायोलेशनचा आणि कोट्यवधी रुपयांच्या अपसंपत्तीचा आरोप केला होता. ते भाजपमध्ये आल्यानंतर तुम्ही अचानक शांत झाले, त्याचा फॉलोअप बंद झाला, त्याचं पुढे काय झालं ते सांगितलं जात नाही. मग या प्रेशर टॅक्टिक्स आहेत का किंवा काही इश्यूज पॉलिटिसाइज करायसाठी तुम्हाला भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून पुढे केलं जातं का? कारण हे सगळं होणार हे माहिती असूनही तुम्ही आलात, तुम्हाला तिथंच कल्पना देण्यात आलेली होती की तुम्हाला अडवलं जाईल पुढे, अशा ऑर्डर्स आहेत, तरी तुम्ही येताय. हे गव्हर्नमेंट विरोधात तुम्हाला थांबवेल असं दिसतंय, तरीही तुम्ही येता. आणि एक सीन ऑफ सिक्वेन्स तयार व्हावी अशी तुमची इच्छा आहे का या घोटाळ्यांची चौकशीपेक्षा जास्त? शिवसेनेचे नेते इन्क्लुडिंग अनिल परब हे अनेक वेळा मांडतात, मिलिंद नार्वे करतात CRZ व्हायोलेशनचा बंगलो तुटला, तोडायला लावला. अनिल परबचा रिसोर्टच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने एफिडेव्हिट फाईल केलं की अनधिकृत आहे, त्याला पाडण्याची नोटीस दिली आहे. आणि ते लोक हे सांगतात किरीट सोमय्यांना नारायण राणेचा बंगलो दिसत नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, CRZ हा राज्य सरकारचा विषय आहे. हे बाप बेटे का कारवाई करत नाही? त्या बाप बेटा नारायण राणेला घाबरतायत का? त्यांनी कारवाई करायची आहे, त्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत. 21 महिने झाले. दुसरी गोष्ट, मला कोल्हापूर दौऱ्याचं दर्शन करण्याची प्रत्येकाला इच्छा असते, तू कागल पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची आहे. आणि त्यासाठी मी फक्त एकदा नाही अनेक वेळा संघर्ष करणार. आजपर्यंत न शरद पवार, न अजित पवार, न जयंत पाटील, न नवाब मलिक, न हसन मुश्रीफ, मी जे 27 पानाचे पेजीचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिले ते त्यांनी सांगावं ना, एकेकाचा उत्तर द्यावा. म्हणून घोटाळ्यांच्या विरुद्धात आणि मला हसन मुश्रीफचा या दुसऱ्या घोटाळ्याची पण तक्रार करायची होती. हे प्रश्न फक्त नारायण राणेंचा नाही, पवारांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला असा सरकारने आरोप केला, पण त्यांच्यासोबत 2.5 दिवसांचं सरकार भाजपने बनवलं. त्यानंतर अनेक नेते आहेत, विजयकुमार गावित असतील, विखे पाटील असतील, की ते भाजपमध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल जे आरोप होते ते पुढे काही केलेले दिसले नाहीत किंवा त्याचा फॉलोअप घेतलेला दिसला नाही. तर हे सिलेक्टिव्ह होतंय, क्रेडिबिलिटी याच्यामुळे कुठे डॅमेज होते असं वाटतं तुम्हाला? अजित पवारांचा एक स्पेसिफिक प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्ही आधी द्यावा. दमडीची नाही होत आणि अशा प्रकाराने 1000 वेळा प्रश्न पण त्या नेत्यांनी विचारलं. त्यांचे घोटाळे जे आहेत, मी 2 याचिका दाखल केल्या होत्या. छगन भुजबळ
आणि सिंचन घोटाळा. सिंचन घोटाळ्यामध्ये तत्कालीन अजित पवारांचं नाव येत होतं. दोन्ही याचिकामध्ये 90% सक्सेस रेशिओ आलाय. सिंचन घोटाळ्यात एफ ए कन्स्ट्रक्शनला अटक झाली, 800 कोटी रुपयाची जप्ती झाली. सिंचन घोटाळ्याच्या तपासात शेवटची जी चार्जशीट दाखल झाली त्यात अजित पवारांचं नाव इन्क्लूड झालं आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून याच्यावर एडिशनल पुरावे राज्य सरकारने द्यायचे. आपण संपू इथे. अगदी बरोबर आहे, पण भाजपने सरकार बनवलं होतं ना अजित पवारांसोबत. माझं असं वाटतं की हा प्रश्न खूप जुना झाला. सर, ओके, मला एक शेवटचा प्रश्न आहे. सर, तुम्ही राणेंच्या प्रश्नाचं अर्ध उत्तर दिलं. नाव इट्स ओव्हर. आपण नंतर आपले प्रश्न 1 to 1 करू. हसन आता आरोप करताय त्या सगळ्या बाबींचा खुलासा ज्यावेळी इन्कम टॅक्सची छापा पडला त्यांच्यावर त्यावेळी झालेला आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक आता अनिल देशमुखांनी या प्रकरणात हसन मुश्रीफ जास्त बोलतायत म्हणून त्यांना टार्गेट करताय आणि ही सगळी माहिती तुम्हाला चंद्रकांत दादांनी पुरवली असा ते आरोप करतात. आता कोण करतोय आरोप? असा मुश्रीफ ते तर घोटाळेबाज आहेत. मग तिथं करणं स्वाभाविक आहे. मी जे पेपर दिले त्याच्यातले जबाब का नाही एक त्या घोटाळ्यावर ते एकदम उत्तर देत नाही. 100 कोटीचा दावा ठोकण्याची बात करतायत. मला का जाऊ देत नाही? पवार सरकार, ठाकरे सरकार, म्हणजे मी तेवढं वर्णन केलं ना, का जाऊ देत नाही? आणि न जाऊ देण्यासाठी अशा प्रकारचं कारण की कटक आरक्षण झालंय, तुमच्या जीवाला धोका आहे. मग जीवाला धोका आहे तर माहिती तर द्या. मग मी सावधान राहणार ना की मुश्रीफांकडून धोका आहे की कोणाकडून धोका आहे. ओके, हिंदूमध्ये एक मिनिट प्लीज. तुम्ही पण 1 to 1 भेटा. आपण अरे भाऊ, आपण 1 to 1 बोलू. सर, राज्य के भाजपा नेता ये आरोप लगा रहे हैं कि महाराष्ट्र राज्य जो विकास आघाड़ी है वो प्रशासन का गैर इस्तेमाल करे, जो कि नाराज रहने वाला आपकी देश में सामने आ रहा है. मैंने अनेक दिन पहले कोल्हापुर प्रशासन को सूचना दी थी कि हसन मुश्रीफ के घोटाले की जो मैंने शिकायत की है उसकी ईडी और सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेस, इनकम टैक्स ने जांच शुरू कर दी है. उन्होंने मेरे पास से कुछ अतिरिक्त जानकारी मांगी है, मैं उनको दे रहा हूं. और उसके लिए मुझे कागल पुलिस स्टेशन में शिकायत करना आवश्यक है. ये 4 दिन से बात चल रही थी, लेकिन कल सुबह में यह आदेश निकाला गया और यह आदेश में यह लिखा है हसन मुश्रीफ अस्पताल में है, वो अस्पताल से डायरेक्ट किरीट सोमैया जिस दिन आने वाले उसी दिन आएंगे, उनका स्वागत होने वाला है. हम उस स्वागत की व्यवस्था में है और वहां पर जो स्वागत में लोग आने वाले हैं वो किरीट सोमैया की जान को खतरा है. तो इस प्रकार से ठाकरे सरकार दबाव की राजनीति करके हसन मुश्रीफ को बचाना चाहती होगी तो ये घोटालेबाजों पर कार्रवाई होगी ही. मुझे मुंबई में मेरे घर में 6 घंटे गैर कानूनी रोका गया, खोटे ऑर्डर दिखाए गए. मेरे वकील ने नोटिस देने के बाद में मुझे जाने दिया. उसी प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पे पुलिसों ने गलत ढंग से रखा, गलत फर्जी आदेश दिखाया. मैंने उसकी कॉपी मांगी. हमारे वकील की ओर से हमने बात करके उनको कहा कि इसके एविडेंस दो, ये फर्जी. वो भाग गए. इसीलिए मैं कोल्हापुर आने के लिए निकला कि ये ऑर्डर भी सही है कि नहीं. यह ऑर्डर आपकी जानकारी के लिए, क्योंकि पहले 2 पुलिस वाले ने तो ऑर्डर फर्जी थे, भाग गए दोनों. तो ये ऑर्डर मुझे सातारा रेलवे स्टेशन पर कोल्हापुर के सीनियर पुलिस अधिकारी रेलवे स्टेशन में आए, रेलवे ट्रेन में आए और उन्होंने करार आने से पहले मुझे बताया और करार आने के बाद में मुझे कहा कि आपको वापस जाना पड़ेगा.